नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. कमळीने आता ऋषीच्या कानाखाली दिलेली असते आणि जोर जोरात रडायला लागलेली असते. ऋषी चिडत नाही आणि काही नाही, अगदी शांतपणे तिच्या समोर उभा असते. मात्र खूप खूप रडत असते. ती तिला हात लावतो आणि सावरायला जातो. का केलं तुम्ही हे सगळं? तुम्ही कशासाठी केलं सांगा मला. कमळी खूप चिडलेली असते आणि ऋषीला अगदी तावातावात उत्तर विचारते. त्या आबाच्या नावाने का पत्र पाठवलं? माझ्या आणि माझ्या आबांच्या भावनांशी तुम्ही का खेळलात? ऋषी सर, मला उत्तर हवंय आत्ताच्या आत्ता. काय वाटलं ऋषी सर? गावाकडची साधी पोरगी आहे, तुमचे हे सगळं काही मी ओळखू शकणार नाही का? सगळं ओळखलंय मी. तिच्या भावनांशी खेळायला कुठे मन आलंय? भावना नाही, हिला काही कळत नाही, काही सहज आपण खेळू शकतो. सर, पण तुमच्यावर मी खूप खूप विश्वास ठेवला होता. तुम्ही माझ्याशी असं वागाल, अशा माझ्या भावनांशी खेळताल, खरंच मी विचार केला नव्हता. कमळी, जरा ऐकून घे ना माझं. कमळी ऋषीचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. इने हिचा पट्टाच चालू केलेला असतो. माझ्या जवळचा मित्र होता, मी सगळं काही तुम्हाला सांगायचे ऋषी सर. एवढी मोठी फसवणूक करताल, खरंच विचारच केला नव्हता ऋषी सर. त्याला काय बोलू मी आणि त्याला काय दोष देऊ? तुम्ही सुद्धा तेच केलंय. माझ्या पाठीत खंजर खूप असलाय. माझ्या आणि माझ्या भावनाबरोबर तुम्ही खेळला सर. खरंच खरंच मला खूप वाईट वाटतंय आणि तुमच्याकडून ही अपेक्षा खरंच नव्हती. बोळी समजून माझ्या भावनांची खेळ मांडायला गेलात होय. कमळी इतकी रडत असते, इतकी दुखावलेली असते, तिला इतकं वाईट वाटलेलं असतं. सगळ्यात महत्त्वाचं, ऋषीने हे केलं, ऋषीने तिला फसवलं, हे तिला सहन होत नसतं. म्हणून ती जास्ती चिडलेली असते. कारण ऋषी तिचा खूप चांगला असा मित्र असतो. ते अगदी बिंदास राहत असते, पण ऋषीनेच हे केलं, तिला अगदी सहन होत नसतं. ते आजोबा नाही, आबा माझा दोस्त आहे. सगळं सगळं काही सांगतात, ते माझ्यासारखंच होतात, माझ्यासारखंच बनवून ते गप्पा मारतात, काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह करतात. आबा अगदी माझा मित्र असल्यासारखंच आहे आणि अशा आमच्या नात्याबद्दल तुम्ही अशी चेष्टा केली होय. बोलायचे आबांसोबत मी किती वेळा म्हटलं, पण माझ्या मनावर मी दगड ठेवला. सांगण्यासारखं असेल तेव्हा आपण त्यांना फोन लावू. आता नकोच फोन लावायला आणि आता नकोच बोलायला. मी जीएस झालो, गेल्या वर्षात नंबरात आले मी. सगळं काही सांगायचंय मला आबांना. आपल्या सपनाकडे एक हळूहळू पाऊल टाकतेय मी. आबा सगळं सांगायचंय सर. आमचं नातंच वेगळं आहे हो. खूप अंतर आहे आमच्यात, भेटायची आज सगळंच काहीतरी होतं आमच्यामध्ये वेगळं. म्हणण्याचं, एकमेकाला दुरावा देण्याचं कारण हे होतं की आम्ही सगळंच एकत्र साठवणार आणि एकत्र भेटून सगळंच काही सांगायचं. कारण आबा तुम्ही म्हटले तसं मी वागून दाखवलंय, हे मला सांगायचं होतं. सगळ्या नात्याची, सगळ्या भावनाची पार चेष्टा करून माती केली बघा. आबा तिथे वाट बघत असतील ऋषी सर, आणि तुम्ही काय केलंय हे काय माहिती. इथे कोणीतरी दुसरंच त्यांच्या भावनांशी खेळतंय, खेळ मांडलाय. सोंग घेऊन सगळं नाटक करायला लागले. त्यांना कुठे माहिती बिचाऱ्यांना. त्यांचं नाव घेऊन खोटी पत्र लिहिली, खोटं वागलात माझ्याशी, मला हे पचतच नाहीये. पण त्याला भुलले आणि आबांनीच पत्र लिहिलं, याच्यामध्ये राहत होते. पण तो कमळी, ऐकतीस का जरा? बासा सर, काहीच बोलायचं नाही. फसवेगिरी बंद करा. आता हात जोडते आणि ऋषीला म्हणते की फसवेगिरी बंद करा. तुमच्यावर काडीचा सुद्धा विश्वास राहिला नाही. तुम्ही काही सांगितलं तरी मी विश्वास ठेवणार नाहीच आहे. आजपासून आपली मैत्री तुटली. तुमचं आणि माझं काहीच नातं राहिलं नाही. तुमच्याबरोबर ना मैत्री ठेवायची आहे ना काही बोलायचंय. विषय संपला ऋषी सर. ते पत्र देते हातात. खोट्या भावनांचं पत्र नकोच आहे मला. आबा खोटा नाहीच आहे. एक पत्र लिहिलेलं असतं, ते समोरच असतं. कमळी जाते आणि ते पत्र हातात घेते आणि कमळी आता वाचायला लागलेली असते. ऋषी म्हणतो, बापरे, एक कुठं सावरायला गेलो तो परत दुसरं सुद्धा पत्र कमळीने वाचलेलं असतं. तर हे काय? तुम्हीच सांगा, हे काय? अजून तयारी चाललीच होती का फसवेगिरी करायची सर? अजून तुम्ही थांबलाच नव्हता? असं वाटत नाही हो दुसऱ्याच्या भावनांशी खेळत. आणि ऋषी सर, खरंच तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हतीच, खरंच नव्हती. रडत असते, ऋषीला नको नको ते बोलत असते, नको नको ते आरोप लावत असते. ऋषी शांतपणे ऐकत असतो, काहीच म्हणत नाही. मला काहीतरी सांगायचं एवढं ऐक, पण तो सुद्धा शब्द कमळी काय ऐकायला तयार नसते. मी मित्र म्हणायच्या लायकीचे सुद्धा नाही आहेत ऋषी सर. मित्र उगच म्हटले तुम्हाला मी. म्हणतो, कमळी ऐक ना, एक मिनिट, मला ऐकायचं नाहीये. कमळी ऐक ना, मी म्हणले ना तुम्हाला, मला तुमचं काही ऐकायचंच नाहीये. तुमचं काय चाललंय? ऋषी आता आवाज चढवतो, बासा आता थांब आणि मी काय सांगतोय ते ऐक. खूप ऐकून घेतलं तुझं मी. शांत उभा राहिलेली असते ऋषीकडे बघत. बोलून झालं ना, तुझा तमाशा करून झाला ना, मला नको ते बोलून सगळं मन मोकळं केलं ना, आता मला बोलू दे. ऋषी म्हणतो, मला सुद्धा काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. माझी सुद्धा काही प्रश्न आहे, माझी सुद्धा काही उत्तर आहे. नाही बोलायचंय, नाही संबंध ठेवायचा आहे, नको ठेवू. आत्ता मला बोलायचं आहे आणि तुला ऐकायला लागणार आहे. मी तुझं ऐकून घेतलं, तुला सुद्धा माझं ऐकायला लागणार आहे. सगळ्या गोष्टी केल्या कारण मला तुझी काळजी होती, म्हणून मी केल्या. तुला धीर द्यायचा आहे, तुला असं खस्तानी निराश होताना बघायचं नाहीये. दिवसापूर्वी तुझी काय परिस्थिती, अगदी कोलमडून गेली होती, एकटी पडली होतीस तू. हे पत्र वाचल्यावर अगदी तुझ्यामध्ये काय शक्ती संचारली आणि काय झालीस तडफदार कमळी. हे जर पत्र दिलं नसतं तर 2 दिवसापूर्वी काय परिस्थिती जरा आठव ना. परिस्थिती तुला किती जरी सपोर्ट केला असता तरी तू त्या दिवशी जी कमळी वागली ते वागलीच नसती. तू वेगळीच नैराश्यामध्ये गेलेली कमळी होती. हे पत्र वाचलं आणि सगळंच काही जणू तुझ्या पुढे उजेडच झाला. आबा बोलले असते तर फरक पडला असता. म्हणूनच आबा बनून मी बोललो आणि त्यात फरक पडला. तुझ्यामध्ये फरक पडला लगेच पत्र वाचल्या म्हणूनच हिमतीने ते सिच्युएशनला हँडल करू शकली, नाही तर ते झालंच नसतं कमळी. फक्त आणि फक्त आबांचं पत्र यानेच तुझ्या अंगामध्ये एक स्फूर्ती संचारली. आत्तापर्यंत जे काही केलं त्यात कुठल्याच बाबतीत उद्देश वाईट नव्हता आणि इथून पुढे सुद्धा नसणार आहे.
कारण मी सगळं निस्वार्थीपणे करतो. सगळ्यात महत्त्वाचं मी जे काय करतोय, कारण माझं प्रेम आहे कमळी तुझ्यावर, म्हणून मी करतोय, तुझ्या काळजीपोटी करतोय मी. तिला आता एकदाच ऋषीने सांगून टाकलेलं असतं की माझं प्रेम आहे कमळी तुझ्यावर. कमळी आता ऋषीकडे बघतच थांबलेली असते. ऋषी आता कमळीला दोन्ही हातांनी असं जवळ घेतो आणि म्हणतो, कमळी आय लव्ह यू. शॉक बसतो आणि कमळी ऋषीकडे एकटक बघत थांबलेली असते. पटकन ऋषीचे हात झटकावून टाकते. ते आता रडायला लागलेली असते. परत जोर जोरात रडायला लागते. ते हे बघा सर, तुम्ही जे म्हणताय ते मी कधीच मान्य करणार नाही. गावाकडची एक साधी पोरगी आहे मी. फक्त माझं स्वप्न पूर्ण करायला आली. या गोष्टीत मला पडायचंच नाहीये ऋषी सर. शिकायचंय, मोठं व्हायचं आणि माझं स्वप्न पूर्ण करायचंय. आयुष्यात जे काय चाललंय ना, तुला राहू द्या. आता माझ्या ध्येयाकडे, माझ्या स्वप्नाकडे लक्ष द्यायचंय आणि ते मी कधी करू शकते. या गोष्टीत नाही पडले तरच माझं ध्येय मी साध्य करू शकते. मोठं व्हायचंय, गावाकडे जाऊन कॉलेज करायचंय, गरिबांच्या पोरांना शिक्षण द्यायचंय, सगळं काही करायचंय सर. मी जर याच्यात अडकले तर मी काहीच करू शकत नाही. त्यात महत्वाचं, तुमच्यासारख्या खोटारड्या माणसाबरोबर, माझ्या आणि माझ्या आबांच्या भावनांची खेळणाऱ्या माणसाबरोबर त्या मित्राला मी कधीच जागा देऊ शकत नाही. प्रेमाचं मला सांगताय, पण आजपासून आपली मैत्रीच तुटली तर प्रेम कुठे राहिले ऋषी सर. कमळीचं आणि ऋषीचं बोलणं सगळं काही आता साधनाने ऐकलेलं असतं. एक ना एक शब्द ऐकलेलं असतो. कमळी खूप चिडते, रागवते आणि तिथून आता निघून चाललेली असते. साधना मात्र दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि हताश, निराश झालेला ऋषी बेडरूम मध्ये उभा असतो. साधनाला फार वाईट वाटलेलं असतं. कमळी हे जे काही बोलली त्याबद्दल. ऋषी तर अगदी गळून गेलेलं असतो. तिच्यावर प्रेम करत असतो आणि हे सगळं उलटपालटच होऊन बसलेलं असतं. तिने प्रेम तर काय, मैत्री सुद्धा तोडून टाकलेली असते. कमळी रडत रडत, विचार करत करत आता घरी चाललेली असते. सगळं जे काही झालं त्या सगळ्या गोष्टींचा ती विचार करत असते आणि आता रडत ती एकटीच घरी चाललेली असते. म्हटलेलं असतो, आतापर्यंत केलेल्या कोणत्याच गोष्टीत माझा उद्देश कधीच वाईट नव्हता कमळी, पुढे सुद्धा नसणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून मी हे सगळं काही केलंय, नाही तर मी या गोष्टीत पडलोच नसतो. ऋषी आता पूर्ण गळून गेलेला असतो. तो खाली बसतो आणि ते पत्र वगैरे घेतलेले असतात. ऋषी आता सगळं हरल्यासारखा अगदी निराश झालेला असतो आणि त्याची ही अवस्था बघत असते साधना. ते प्रेमासाठी माझ्या आयुष्यात जागाच नाहीये. मला फक्त माझं स्वप्न, ध्येय पूर्ण करायचे. प्रेम वगैरे ह्या गोष्टी करायच्याच नाहीये सर. मी प्रेमाचं बोलायला निघाल्या ना सर, आता हे ऋषीला आठवत असतं जे कमळी बोलली ते. अशा खोटारड्या, माझ्या आणि माझ्या आबांच्या भावनांशी खेळणाऱ्या माणसाबरोबर तर काय, प्रेम तर लांबच राहिलं, मैत्री सुद्धा करायची नाहीये ऋषी सर. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. हे सगळे काही कमळीचे बोल ऋषीला आठवत असतात आणि खूप त्याला त्रास होत असतो, खूप वेदना होत असतात या सगळ्या बोलण्याने. जशी कमळीची अवस्था आहे तशीच ऋषीची अवस्था असते. दोघंही खूप दुःखात असतात. आजपासून आपली मैत्री तुटली, कमळीने अगदी स्पष्ट सांगितलेलं असतं ऋषीला. ऋषीची ती अवस्था साधनाला बघवत नसते. तिच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. पण आता सध्या ऋषीला एकटं राहू देणं सगळ्यात महत्वाचं आहे. साधना त्याच्याकडे जात नाही किंवा त्याला बोलायलाही काही हे करत नाही. ती डायरेक्ट आता खाली निघून गेलेली असते. ती एकटाच त्याच्या बेडरूम मध्ये रडत, निराश, नाराज झालेला बसलेला असतो. तिने तोंडावर सांगितलेलं असतं की मैत्री सुद्धा मला नकोय, प्रेम तर खूप दूरची गोष्ट आहे. या गोष्टीच त्याला वाईट वाटलेलं असतं की तिने माझं प्रेम सुद्धा झिडकारलं आणि मैत्रीला तर जागाच दिली नाही. राजाने मिठाई आणलेली असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात, आनंदाची बातमी आहे, तोंड गोड करायला लागणारच. तारा, अन्नपूर्णा आजी, सतीश, राजन सगळे एकमेकांना मिठाई भरवत असतात, कारण आनंदाची बातमी आहे, लग्न फिक्स झालेलं असतं. त्यामध्ये आता नातं जुळलंय. आधी फक्त बिझनेस पार्टनर, आता नातेसंबंध जुळणार आहेत आपल्यात. तारा म्हणते, तुमचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. एकमेकांना मिठाई भरवण्याचा कार्यक्रम चाललेला असतो. तेवढ्यात काय राग अगदी तन करत कमळी आलेली असते घरात. तिला माहितीच नसतं की आमच्या घरी नेमकी चाललंय तरी काय. पूर्ण आजीने होकार दिलेला असतो, नयनताराने होकार दिलेला असतो. नयनतारा म्हणते, लवकरात लवकर एंगेजमेंट करूया, अजिबात वेळ व्हायला घालवायचं नाही. आता त्याचा मुहूर्त सगळ्यांना व्यवस्थित वेळ असेल असं काहीतरी व्यवस्थित काढू, कारण खूप एन्जॉय करायचंय. पण एंगेजमेंट मात्र लगेच करायची, आत्ताचीच तारीख काढायची. तारा, बघ की कमळी आली. तेवढ्यात काय कमळी येऊन दारात उभी राहिलेली असते. आजी म्हणतात, कमळी खूप आनंदाची बातमी, ये ना आत ये ना. कधी येते आणि कधी तुला आनंदाची बातमी सांगते ना, असं झालंय. खूप खूप आनंद आहे मला कमळी, आज तुला काय सांगू, मला किती आनंद झालाय. तोंड गोड कर ना ग कमळी. कमळी काहीच बोलत नाही आणि पेढा भरवलेला असतो कमळी मुकाट्यानं तो खाते. पूर्ण आजी म्हणतात, नयनतारा तूच सांग. नयनतारा म्हणते, कमळी तुझ्या आजीची अशी इच्छा होती तुझं आणि ऋषीचं लग्न व्हावं. तिला आता जब्बर असा धक्का बसलेला असतो. तोच होकार घेऊन आलीये, ऋषीचं आणि तुझं लग्न मला मान्य आहे असा काय धक्का बसलेला असतो. एकीकडे सगळे संबंध तोडून आले ऋषीकडून आणि इकडे डायरेक्ट लग्नाचे संबंध जुळले. कमळीकडे बोलायला शब्दच उरलेले नसतात. पूर्ण आजी म्हणतात, नयनतारा आमची कमळी तुमची झाली आता, ते अभिनंदन. दोघी सुद्धा इतक्या खुश असतात, कमळीला सारखं अभिनंदन अभिनंदन असं म्हणत असतात. पूर्ण आजी म्हणतात, लवकरच तुझा आणि ऋषीचा आपण साखरपुडा करूया. राजनला आणि कमळीला जब्बर असा धक्का बसलेला असतो. तारा म्हणतात, मी खूप खुश आहे, खूप आनंदी आहे आज. तुझ्या आजीला इतका आनंदी मी पहिल्यांदाच बघितलं या कमळी. तारा सुद्धा खूप खुश झालेली असते.
चला आपल्याला एक छान निमित्त मिळालंय सेलिब्रेट करायला. बायकांचं आवडतं काम करूया, शॉपिंगला जाऊया की. पूर्ण आजी म्हणतात हे ठेव आवर आणि लगेच आपण जाऊया बाहेर. आजी मला जास्तच अभ्यास आहे, आज मला यायला नाही जमणार. नयनतारा म्हणते ओके, परीक्षा जवळ आली आहे ताई, तिला आत्ताच नको घेऊन जायला, तिला वेळ असला की जाऊ आपण, ऋषीला सुद्धा घेऊन जाता येईल. चालतंय ना कमळी? आता हसते, काहीच बोलत नाही. अन्नपूर्णा आजी म्हणतात चांगला विचार केला या, खरंच आपण तसंच करू, ऋषीला सुद्धा घेऊन जाऊया. डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि ती आता राजनकडे बघत असते. दोघांना सुद्धा अवघडल्यासारखं होत असतं. राजनला सुद्धा मनातलं सांगायचं असतं आणि कमळीकडे तर शब्दच उरलेले नसतात. का मात्र अगदी अगदी नाराज झालेली असते, तिच्याकडे काहीच नसतं, सगळ्या गोष्टी ती हरल्यासारखी झालेली असते. ताराजी बोललेली असते की तुमच्या प्रस्तावावर आम्ही विचार केला, आम्हाला मान्य आहे तुम्ही जे म्हटला ते, कमळीचं आणि ऋषीचं लग्न मान्य आहे मला. अनिका आता नाराज झालेली असते आणि अनिका म्हणते की कमळीला बघितलं तरी इरिटेट व्हायचं, ती माझी सिस्टर बनून आली आहे, माझ्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा घेतीये, अजिबात मला सहन होत नव्हतं. माझ्या रिशलाच माझ्यापासून हिरवायला निघाली आहे, हिरावून घेणार, रिश तिचा होणार कायमचा, मी काय करू, मी कसं सहन करू. आणि रडत असते आणि सगळं काही विचार करत असते. माझा रिश दुरावणार का, त्याचं मॅरेज होणार तेही कमळीशी, मी काय करू, मी कशासाठी जगू, माझं जगून काय उपयोग आहे, रिश बिना मी जगू शकत नाहीये. का नाराज झालेली असते, माझ्या ऋषीशिवाय मी नाहीच जगू शकत. आता प्राजक्ताला ज्यूस दिलेलं असतं साधनाने, थँक्यू साधना मावशी, उकाडा वाढलाय ना, किती ऊन लागतंय बघा की. प्राजक्ताच्या हातात ज्यूसचा ग्लास देते, तेवढ्यात काय नयनतारा मॅडम आलेले असतात. साधना पळतच जाते मॅडमकडे, त्यातून बॅग्स घ्या, तोपर्यंत साधनाने बॅग सुद्धा घेतलेले असतात. कन वर जा आणि ऋषीला बोलवून आणा. साधना म्हणते हो हो. काय आहे आज काही स्पेशल आहे का, एवढी सगळी शॉपिंग? प्राजक्ता पटकन प्रश्न विचारते. जू सेलिब्रेशन कशाबद्दल? साठी एक मस्त शॉपिंग केलंय तुझ्या आईनी. बाबा पण कसलं सेलिब्रेशन आहे सांगा तर. राजू सगळं सांगणार, बाबांना आधी फ्रेश होऊ दे तर. झाले की ती येतील आणि निवांत सगळ्यांना सांगतील. जरा शांत बस ना त्याला, तोपर्यंत सांग मी फ्रेश होऊन लगेच आलो. प्राजक्ताला असं झालेलं असं मी कधी ऐकेल. ऋषीला येऊ दे, मग लगेच सांगते मी. कुर्ता आणलेला असतो नयनताराने ऋषीसाठी. मी तुझ्यासाठी काय आणलाय तर कुर्ता आणलाय. ऋषी कसा वाटतोय सांग की. आणला माझ्यासाठी कुर्ता, आता काय कार्यक्रम आहे का काही कुर्ता वगैरे आणायला वाटतोय ते आधी सांग, मग मी तुला सांगते. ऋषी राजच असतो, आई बोल ना काय ते. ऍक्च्युली मी इतकी खुश आहे ना की बस. अशी बातमी सांगणार आहे की ती ऐकून तू इतका खुश होणार आहेस ना ऋषी की बस. अगं आई किती ताणवतीये, सांग की काय बातमी आहे, सांग ना प्लीज. हो ग सांगते ना. ऋषी तुझे बाबा आणि मी तुझं लग्न ठरवून आलोय, अगदी फिक्स करून आलोय तुझं लग्न. तो काय, हो तुझं लग्न फिक्स करून आलो. मला विचारायचं नाही, एकदा मनानेच लगेच लग्न फिक्स करून आले, त्यात काय विचारायचं. तुला का करतेस ग, तुला कळत नाही की एकदा सांगितलं ना मी मला लग्न नाही करायचंय आत्ताच. हो हायपर नको हो, अरे माझं पूर्ण बोलणं तर ऐकून घे ऋषी. ठरवले आधी ते तर विचारतोस का, एवढा कसला हायपर व्हायला लागलाय रे ऋषी. काय फरक पडतो कुणाशी काय लग्न ठरवणार, लग्न ठरवलंय ना तू म्हणल्यावर काय, कुणाशी तरी ठरवलंच असणार. अरे नाव तर विचार मुलीचं, ऐकल्यावर तुला किती आनंद होईल ना बघ तू, कमालीचा आनंद होणार. ऋषी तुझं लग्न आम्ही कमळीशी ठरवलंय, आत्ताच बोलणी करून आलोय आम्ही. ऋषी कमळीशी ठरवलंय, अरे ग्रेट न्यूज दिलीये तुला, जरा चेहऱ्यावर आनंद आहे की नाही. ऋषीला धक्का बसलेला असतो. तेच प्रसंग आठवतो की कमळीने कानाखाली दिली, सगळी मैत्री वगैरे नातं तोडून निघून गेली आणि ती आता कसलं मायशी लग्न करतीये. त्याला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण कमळी खूप छान आहे, प्राजक्ताला माहिती असतं. मला आता आनंद होतो की कमळी माझी चांगल्या घरात येते म्हणून. की आता नयनताराला फोन आलेला असतो. ऋषी काहीच रिॲक्शन देत नाही. फोन आलाय म्हणून नयनतारा आता फोन घेते. गुरुजींचा फोन आलेला असतो नयनताराला. हो मी तुम्हाला फोन केला पण तुम्ही बिझी असाल, एंगेजमेंटचा मुहूर्त काढायचा आहे ना म्हणून तुम्हाला फोन लावला होता. गुरु आता म्हणते अरे काय ऐकते, कमळीचं आणि तुझं लग्न, मला फार आनंद झाला या दादा. रिलेशन दादा. प्राजक्ताला खूप आनंद झालेला असतो. अशी आनंदी नसतो तो, प्राजक्ताला काही बोलत नाही काही नाही आणि पटकन त्याच्या रूम मध्ये निघून गेलेला असतो. साधना हे सगळं काही बघतच उभी राहिलेली असते, कारण आता काय उत्तर द्यावं तिला काही कळतच नसतं. तारा आता तारीख वगैरे काढायला लावलेली असते गुरुजींना आणि ती सुद्धा आनंदीच असते, पण डोक्यात काहीतरी विचार वेगळे चालूच असते. का इकडे नाराज झालेली असते, निराश आलेली असते तिच्या पदरामध्ये, कारण तिचा ऋषी तिला मिळालेला नसतो आणि ऋषी नाही मिळणार तर जगून उपयोग काय, असं अनिकाचं म्हणणं असतं. अनिका म्हणते की त्याच्याशिवाय जगून उपयोगच नाही आणि मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. अनिका खूप नाराज झालेली असते आणि आता ती रूममध्ये आलेली असते. ती आता बाथटबमध्ये बसणार असते. ती लगेच लांबूनच चपला वगैरे फेकून देते आणि नयनतारा जी म्हटलेली असते ऋषीच्या आणि कमळीच्या लग्नाला माझा होकार आहे, हे शब्द तिला सारखे सारखे आठवत असतात आणि टॉर्चर केल्यासारखी तिच्या मनावर ते आघात करत असतात. आणि का इतकी नाराज झालेली असते, इतकी हताश झालेली असते की सध्या ती काही सांगितलं कोणी तरी या सगळ्या गोष्टीतून बाहेर येणं अशक्य आहे. तो प्रसंग आठवतो जेव्हा कमळी पडायला लागलेली असते, ऋषीने तिला सावरलेलं असतं, दोघं एकमेकांकडे बघत राहिलेली असतात. सगळी जी फुलं असतात कमळीच्या हातातली ती ऋषीच्या अंगावर पडलेली असतात
अनिकाला सगळा प्रसंग आठवत असतो. कमळी ऋषी जेव्हा जेव्हा एकत्र आलेले असतात, जेव्हा कमळी ऋषी सोबत असतात, तो सगळाच प्रसंग अनिकाला आठवत असतो आणि त्याने तिला खूप त्रास होत असतो. प्रत्येक वेळेला ऋषीने तिच्याबरोबर कशी साथ दिलेली असते, कमळी जेव्हा संकटात असते तेव्हा कमळीला कसं वाचवलेलं असतं, सगळंच काही आता अनिकाला आठवत असतं. आणि त्याने तिला अजूनच त्रास व्हायला लागलेला असतो की ऋषी पहिल्यापासूनच या कमळीला सपोर्ट करतो, कमळीला वाचवतो, कमळीसाठीच धडपड करतो. आणि आता शेवटी काय, कमळीचं आणि ऋषीचं लग्न ठरलंय फायनल. ऋषी आणि कमळी जेव्हा एकमेकांना सावरायचे तेव्हा एकमेकांकडे बघतच राहायचे. त्यांच्यामध्ये काहीतरी होतंय, काहीतरी आहे हे कळत होतं. पण या थराला जाईन की डायरेक्ट लग्नच ठरेल हा विचार कधीच केलेला नसतो. आता मात्र अनिका इतकी नाराज झालेली असते की याच्यातून तिने बाहेर येणं अशक्य झालेलं असतं. आणि पक्क मनाशी ठरवलेलं असतं की ऋषी माझा आहे, तो कुणाचाच होऊ शकत नाहीये, फक्त आणि फक्त तो माझाच राहणार आहे. ती जेव्हा शिडीवरून खाली पडलेली असते तेव्हा ऋषीने तिला पकडलेलं असतं, सावरलेलं असतं. तेव्हा सुद्धा ऋषी आणि कमळी एकमेकांकडे बघतच थांबलेले असतात. प्रत्येक वेळेला ऋषी आणि कमळी हे नातंच, हे बॉन्डिंगच काहीतरी वेगळं होतं. कमळी जणू काही ऋषीसाठी आणि ऋषी कमळीसाठी आणि ऋषी कमळीसाठीच प्रत्येक वेळेला उभं राहायचं. जेव्हा जेव्हा ती संकटात असायची तेव्हा ऋषी तिथे हजर असायचा. दोघांनी एकमेकांबरोबर घातलेला वेळ आता विचार करत करत, राग व्यक्त करत करत ती डायरेक्ट बाथटबमध्ये उतरलेली असते. आता मागचा पुढचा कशाचाही विचार करत नाही आणि डायरेक्ट बाथटबमध्ये उतरते अनिका. बाथटब असा गच्च भरलेला असतो. आधी त्या बाथटबमधल्या पाण्याने तोंड धुते आणि बाथटबच्या एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिलेली असते. अनिका खूप विचार करत असते. सगळेच प्रश्न तिच्या समोर असतात. एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे माझा नाही तर मी जगूच शकणार नाही. आता मात्र ती विचार करत असते. इकडे आता कामिनीला काळजी लागलेली असते. कामिनी अगदी धावत पळत अनिका करत आलेली असते. बेडरूम मध्ये ती सापडतच नाही. अनिका दिसतच नसते कामिनीला. ती तू नाराज आहे पण त्या गोष्टीचा विचार करायचा नाही हा. हे बघ अनिका, अजिबात विचार करू नकोस. आता अनिका बाथटब मध्ये उतरायचं सोडून डायरेक्ट त्यांनी डोकंच बुडवलेलं असतं बाथटब मध्ये आणि डोकं बाहेर काढायला काय तयार नसते. विचित्र वेड्यासारखी वागायला लागलेली असते. मात्र विचार करते की अनिका गेली कुठं, हे तर काही दिसत नाहीये, मग ही गेली कुठं. कामिनीला काळजी लागलेली असते. ती आता म्हणते की कदाचित ही बाथरूम मध्ये सुद्धा असू शकते. कमळीचं मात्र वेगळंच अवस्था असते. एकीकडे ऋषी बरोबर सगळे नातेसंबंध तोडून आलेले असते आणि घरी येते तर काय लग्न फिक्स झालेलं असतं. तेही स्वतः नयनताराने आणि अन्नपूर्णा आजीने फिक्स केलेलं असतं. कमळी पुढे मोठं आता संकट उभं राहिलेलं असतं. आता करायचं तर काय करायचं. कमळी म्हणते मी खरी कोण आहे हे आजींपासून लपवून ठेवायचं नाहीये. आता आजीला हे कळालंच पाहिजे. आता मात्र लपवाछपी करण्यात काहीच अर्थ नाही. पणाचं ओझं आता मला पेलवत नाहीये. पण ते नंतर जर त्यांना कळालं की मी राजन सरांची मुलगी नाहीच आहे, त्यांची नात नाहीच आहे, तर काय होणार, त्यांना फसवल्यासारखं होणार. आणि आता मला ही फसवाफसवी नाही करायची. देवी आईचा आशीर्वाद घेते कारण कमळीला खूप भीती वाटत असते. मी खरं सांगायला हवं, इकडून तिकडून कळण्यापेक्षा मी स्वतः सांगायला पाहिजे. आता डायरेक्ट बाथटब मध्ये बसलेली असते. अनिकाने आता कशाचा विचार केलेला नसतो आणि डायरेक्ट गच्च भरलेल्या बाथटब मध्ये अनिका जाऊन मांडी घालून बसते. आता हळूहळू स्वतःला पूर्ण त्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायला लागलेली असते. जसा ऋषीचा विचार करते तशी ती आता निराश होत चाललेली असते आणि आता सगळी बुडालेली असते, फक्त तिचं तोंडच वर असतं. मात्र अनिकाने तोंड सुद्धा पाण्यात बुडवलेलं असतं. स्वतःचा जीव द्यायला लागलेली असते अनिका, का तर ऋषी तिचा होणार नाही म्हणून. अनिकाचे पाय आता फडफड करायला लागलेले असतात आणि इकडे कमळी धर्मसंकटात अडकलेली असते. सगळं काही जाऊन मला अन्नपूर्णा आजीला सांगायचंच आहे. मित्रांनो, बघू आता अनिका खरंच जीव देणार का की कामिनी वेळेवर येऊन तिला वाचवणार. आणि कमळी जे अन्नपूर्णा आजीला सांगायला चालली आहे त्यानंतर कमळीची काय अवस्था होणार किंवा अन्नपूर्णा आजी काय रिॲक्ट होणार हे जर बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आहे आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.